मुंबई हायकोर्टामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली। दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला धमकीचा मेल आला। हायकोर्टचा परिसर आता रिकामा करण्यात आला। बॉम्ब शोधक पथक सध्या हायकोर्ट परिसरात दाखल झाले। हायकोर्टात सध्या कसून तपासणी केली जाते। मुंबई हायकोर्टमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली। दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा धमकीचा मेल आला। हायकोर्टचा परिसर सध्या रिकामा करण्यात आला। बॉम्ब शोधक पथक हायकोर्ट परिसरात दाखल झाले आणि सध्या कसून अशी तपासणी केली जाते। ही दोन दृश्य पाहतोय। आधी दिल्ली हायकोर्टला धमकीचा मेल आला होता। हायकोर्ट बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा धमकीचा मेल आला। दरम्यान सध्या हायकोर्टचा परिसर रिकामा करण्यात आला असून बॉम्ब शोधक पथकाकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती। तर मुंबई हायकोर्टमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती आणि याबद्दलचे अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला धमकीचा मेल आलेला आहे। सध्या बॉम्ब शोधक पथक तैनात झाले। कशा पद्धतीने तपासणी केली जाते? नक्कीच कल्याणी, सुमारे 12:30च्या दरम्यान मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी मेलद्वारे मिळाली आणि त्यानंतर एकच खळबळ या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली होती। सध्या खबरदारीचा इशारा म्हणून संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। जे सगळे जे वकील आहेत ते सध्या बाहेर पडलेत आणि बॉम्ब स्क्वॉडचे पथक आतमध्ये पाहणी आणि संपूर्ण परिसराची पाहणी करत आहे। खरं तर मागील तासाभरापासून ही संपूर्ण परिस्थिती आपण या भागामध्ये पाहतोय। खरं तर आधी दिल्ली हायकोर्टाला या बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाला मेलद्वारे धमकी जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच मुंबई पोलीस सोबतच बॉम्ब स्क्वॉडचे पथक अलर्ट मोडमध्ये आलं आणि या ठिकाणी सध्या पाहणी जी आहे ती केली जाते। मात्र जेव्हा धमकी आली, याबाबतचा मेल आला, तेव्हा जेव्हा वकिलांना तिथे जे वकील सगळे आतमध्ये उपस्थित होते, जेव्हा त्यांना याबाबतची माहिती मिळाली तेव्हा एकच खळबळ आतमध्ये उडालेली होती। नक्की तेव्हाची परिस्थिती काय होती हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। खरं तर जेव्हा 12:30च्या सुमारास याबाबतची तुम्हाला माहिती दिली गेली की संपूर्ण परिसर रिकामा करायचा आहे, तेव्हा आतमध्ये काय परिस्थिती होती आणि आता आतमध्ये नक्की काय सुरू? सीमा, मी तुम्हाला सांगू इच्छिते की सकाळी 11 वाजल्यापासून मी हायकोर्टामध्ये आले। आज कोर्ट रूम नंबर 27ला माझ्या केसची हेअरिंग होती। जस्टिस हॉनरेबल जस्टिस NR बोरकर यांच्यासमोर हेअरिंग होती। त्यामुळे मी सकाळी 11 वाजल्यापासून कोर्टामध्ये होते। 12:30च्या सुमारास रजिस्ट्रारला मेल आला, बॉम्बची अफवा असल्याचा मेल आला। तातडीने तो मेलची माहिती सगळ्या जस्टिसला देण्यात आली आणि मी बोरकर यांच्यासमोर होते। हॉनरेबल जस्टिस बोरकर यांनी तातडीने कोर्टरूम खाली करण्यास सांगितलं। त्याच्यामध्ये काही पक्षकार होते, पोलीस होते आणि ॲडव्होकेट होते। त्यांनी सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तातडीने कोर्टरूम खाली करा, ह्यापुढची सुनावणी होणार नाही, बॉम्बची अफवा आहे। त्याचबरोबर जे बाररूम्स आहेत तिकडे जे वकील बसलेले होते, आपल्या केसच्या प्रतीक्षेत होते, त्यांनाही सांगण्यात आलं की तुम्ही तातडीने कोर्टरूम खाली करा, बाररूम खाली करा। याच्या व्यतिरिक्त हायकोर्टच्या आवारामध्ये काही पक्षकार सकाळपासून आलेले होते, आपल्या केसची वाट बघत होते। त्यांनाही पोलिसांनी, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सांगितलं तुम्ही तात्काळ गेटच्या बाहेर जा। ॲडव्होकेटला सांगण्यात आलं तात्काळ गेटच्या बाहेर झालं, तुमचं जे काही सामान आहे ते सगळं घेऊन बाहेर जा, जेणेकरून बॉम्बस्क्वॉड आल्यानंतर त्यांना तपासणी करण्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये। आणि या सगळ्या बॉम्बची अफवा आल्यामुळे काय सगळ्या पक्षकार नक्कीच सीमा, तुम्हाला थोडंसं थांबवते। कोर्टाच्या परिसरातून आमचे दुसरे प्रतिनिधी कपिल राऊत सुद्धा सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। कपिल, खरं तर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती। कुठल्या संघटनेकडून धमकी आली, कुणी जबाबदारी घेतली का, काय अधिकचे तपशील? तर अशा पद्धतीने मुंबई हायकोर्टमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली। दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा धमकीचा मेल आला। सध्या हायकोर्टचा परिसर रिकामा करण्यात आलाय। बॉम्ब शोधक पथकाकडून सध्या तपास केला जातोय। हायकोर्ट परिसरामध्ये सध्या कसून तपासणी केली जाते। सध्याची दृश्य आपण कोर्टाच्या परिसरातली पाहतोय। मुंबई हायकोर्टमध्ये आज बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली। सकाळी दिल्लीला सुद्धा असाच धमकीचा मेल आला होता आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टला सुद्धा धमकीचा मेल आला। सध्या हायकोर्टाचा परिसर रिकामा करण्यात आलाय। बॉम्ब शोधक पथक हायकोर्ट परिसरात दाखल झाले आणि सध्या कसून तपासणी केली जाते। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे।
कपिल, धमकी नेमकी कुणी दिली आहे, कुठल्या संघटनेने याची जबाबदारी घेतली आहे का, काय अपडेट्स मिळतात? आपण पहिले थेट दृश्य पाहूया का पूर्ण मुंबई हायकोर्टाचा जो परिसर पूर्ण खाली करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या दृश्यावर बघू शकता कशा प्रकारे चेकिंग सुरू आहे. पूर्ण हा परिसर खाली करण्यात आलेला आहे. जवळपास 3 इमारती आहेत. या 3च्या 3 इमारती आहेत त्या पूर्ण खाली करण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर एकीकडे हा दुसरीकडे असं इथे चित्र असलं तर दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी मेल आला ज्याच्याकडनं मेल आलेला आहे, ज्या साईडवरनं मेल आलेला आहे, याची तपासणीसाठी एक स्पेशल पथक नेमण्यात आलेलं आहे. आणि ते पथक आता त्या सर्व गोष्टीचा चौकशी करते का कुठून एक्झॅक्टली मेल आला आहे, हा मेल जो आहे खरा आहे का खोटा आहे का, कोणी फक्त एक मस्करी केली का नक्की हा याच्यावर किती सिरियसनेस आहे, या सर्व गोष्टीचा तपास आता ती एक टीम करत आहे. खरं तर दिल्ली हायकोर्टाला सेम मेल आलेला आहे आणि त्याच प्रकारे मुंबई हायकोर्टालाही मेल आलेला आहे. जी हायकोर्टची साईट आहे त्याच्यावरती हा मेल आलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच जो मेल ज्यांनी टाकलेला आहे त्याच्या मागे काय कोण आहे, कोणती शक्ती आहे किंवा कोणती संस्था आहे, कोणती संघटना आहे, या सर्व गोष्टीचा तपास आता एक टीम हायकोर्टाचा पूर्ण खाली करण्यात आलेला आहे. अशी चित्र दिल्ली हायकोर्टामध्येही सुरू आहेत. पूर्ण दिल्ली हायकोर्ट असतील, मुंबई हायकोर्ट असतील, हे खाली करण्यात आलेलं आहे. आणि बॉम्ब शोधक पथक जे आहे ते तपास करत आहे. पोलिसांची स्पेशल टीम इथे पोहोचलेली आहे. स्थानिक पोलीस असतील. नक्कीच कपिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई हायकोर्टमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टला सुद्धा धमकीचा मेल आलाय. सध्या हायकोर्टचा परिसर रिकामा करण्यात आलाय. बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झालंय आणि सध्या कसून तपासणी केली जाते. कुणी खोडसाळपणा केलाय का या दृष्टीने सुद्धा या सगळ्याचा तपास सुरू आहे. आज सकाळी दिल्ली हायकोर्टला सुद्धा अशा प्रकारे बॉम्बस्फोटाची धमकी आली होती आणि त्यानंतर मुंबईला सुद्धा धमकीचा मेल आलाय. सध्या बॉम्ब शोधक पथक हायकोर्ट परिसरात दाखल झाले असून कसून तपासणी केली जाते. तर बिहारमध्ये सुद्धा आता बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे. बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानमधून धमकी आल्याची माहिती मिळते. दिल्ली मुंबई पाठोपाठ बिहारमध्ये सुद्धा धमकीचा मेल आलाय. सध्या धमक्यांचं सत्र देशामध्ये पाहायला मिळते. दिल्ली मुंबई नंतर आता बिहारमध्ये सुद्धा बॉम्बस्फोटाची धमकी आली. बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पाकिस्तानमधून धमकी आल्याची सध्या माहिती मिळते. दिल्ली मुंबई पाठोपाठ बिहारमध्ये सुद्धा धमकीचा मेल आलाय. त्यामुळे सध्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून कसून तपासणी सध्या केली जाते. बिहारमध्ये सुद्धा बॉम्बस्फोटाची धमकी आली.